राजकारणामध्ये न आणता मंद्रुप येथील दोन्ही एसटी स्टँडवर सुलभ शौचालयाची व्यवस्था व्हावी, सिने अभिनेता बलराज माने यांची मागणी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप हे गाव तालुका लेवलचे गाव असून मंद्रुपचे मुख्य एसटी स्टँड आणि बाजारपेठेतील एसटी स्टँडवर सुलभ शौचालयाची व्यवस्था नाहीये। स्टँडवर येणाऱ्या प्रवाशांना आणि तेथील आठवडा बाजारासाठी येणाऱ्या ग्राहकांना शौचालये उपलब्ध नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागतोय। यात कोणतेही राजकारण न आणता मंद्रुप येथील दोन्ही एसटी स्टँडवर सुलभ शौचालयाची व्यवस्था व्हावी अशी मागणी सिने अभिनेता बलराज माने यांसह मंद्रुपचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पहिलवान दयानंद खेडे यांनी रविवारी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। नमस्कार, माझं नाव दयानंद खेडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मंद्रुप या ठिकाणी अनेक सुविधांची आवश्यकता असून मंद्रुप हे मोठं बाजारपेठ आहे आणि दक्षिण सोलापूर तालुक्या या ठिकाणी बाजारपेठ मोठं असून या ठिकाणी महाविद्यालय आणि ITI दवाखाना यासाठी खेड्यातील अनेक लोक मंद्रुप या ठिकाणी येत असतात। त्यांना शौचालयाची आवश्यकता आहे आणि महाविद्यालय असल्यामुळे मंद्रुप स्टँडवर त्या ठिकाणी लेडीजची शौचालय आणि जेंट्सची शौचालय आणि पाण्याची सुविधा त्या ठिकाणी मिळावा आणि मंद्रुप बाजारपेठ या ठिकाणी मोठा बाजारपेठ असून या ठिकाणी सर्व खेड्यातील बाजार माल या ठिकाणी मंद्रुप या ठिकाणी येत असतो। त्यामुळे मंद्रुप बाजारपेठमध्ये देखील शौचालयाची अत्यंत आवश्यकता असून या ठिकाणी शासनाने लवकरात लवकर शौचालय आणि या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं अशी आमची मागणी आहे। नमस्कार, मी सिने अभिनेता बलराज माने। आपण खूप साऱ्या मालिकेत मला पाहिलंच असेल, पण मी आज 2-3 दिवस झाले मंद्रुप गावी माझ्या जन्मभूमीत आलोय। तर काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्या लोकांना कळावं, ग्रामपंचायतमध्ये बी सर्वांनी ह्या गोष्टीचं गांभीर्यानं पाहावं या गोष्टीकडं, म्हणूनच मी काही गोष्टी सांगू इच्छितोय। प्रथमतः मी खूप दिवसापासून जवळजवळ 10 वर्षापासून सांगतोय की मेन स्टँड जो आहे आमचा मंद्रुपचा, त्या ठिकाणी सुलभ शौचालयाची सोय नाही। बाहेर आलेल्या लोकांना त्याची व्यवस्था होत नाहीये, हे खूप मनाला खटकतं आणि या गोष्टीबद्दल मी खूप वेळा बोललोय। विषय म्हणजे आमच्या इथं मंद्रुपमध्ये आठवडा बाजार शुक्रवारी भरतोय आणि खूपच मोठा बाजार असतोय, कारण तालुका लेवलचं गाव असल्यामुळं इथं खूप सारे मंडळी येतात, पण त्यांची अजिबात सोय होत नाही, गैरसोय होते। त्यांचं बाथरूमचं टॉयलेटचा विषय आहे, खूप म्हणजे वाईट वाटतं की तालुक्यासारख्या गावामध्ये हे सोयी सुविधा नाही आहेत। आणि विशेष म्हणजे या गावामध्ये खूप सारे मोठमोठे कलाकार, नावाजलेले कलाकार आहेत, या गावचं नाव अभिमानाने सांगतायत। मी सुद्धा स्वतः सांगतोय की मी सोलापूर जिल्ह्यातून मंद्रुप या गावातून आहे। ज्यावेळेस मी गावात येतो खूप वेळा मला असं वाटतं की यार हे असं का होत नाहीये। विशेष म्हणजे जो मेन स्टँड आहे त्या ठिकाणचं बाजूचं जे साम्राज्य आहे, पूर्ण इतकं घाणीचं साम्राज्य आहे ना की पाहताना मनाला वाईट वाटतं की का लक्ष देत नाही त्याकडं। आणि माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की या गोष्टीमध्ये तुम्ही राजकारण न आणता एक स्वतःचं गाव आहे याचा अभिमान बाळगून ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता ह्या गोष्टीची पूर्तता करावी, एवढंच मला सांगायचं आहे। दुसरी गोष्ट, गावामध्ये एखादा माणूस काम करत असेल तर त्याला कुणीही आडवं न जाता ते काम कसं होईल, त्याला आपण कसं सपोर्ट करायचं, हा उद्देश जर तुम्ही ठेवलात तर नक्कीच गावची सुधारणा होईल। आणि मलाही अभिमान वाटेल की माझं गाव काहीतरी 2 पाऊल पुढे आहे, कारण तालुका लेवलचं गाव आणि या गावामध्ये स्वच्छता नाही आहे, हे मलाच खूप म्हणजे वाईट वाटतं। विशेष म्हणजे ह्या 1 वर्षामध्ये इतकी म्हणजे सुधारणा झाली गावामध्ये, पाण्याची टंचाई दूर झाली, रस्त्याचे मार्ग सुटले, पण सुलभ शौचालय मेन स्टँड मंद्रुप आणि तिकडं बाजारपेठचं स्टँड इकडं दोन्हीकडं व्हावं। आणि जो काही हा घाणीचा साम्राज्य आहे, कृपा करून नम्रतेची विनंती आहे की तुम्ही याकडे दुर्लक्ष न करता स्वच्छता करावी, एवढीच माझी विनंती आहे। धन्यवाद।